नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. ग्रह आणि गृह या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं मी नेहमी म्हणतो. त्याचबरोबर पिंडी ते ब्रह्मांडी हे माझं वाक्य कायम असतं, की सृष्टीतली प्रत्येक गोष्ट ही कुठं ना कुठेतरी अवकाशाशी कुठेतरी संबंधित आहे. आणि त्यापैकीच एक वस्तू आहे ती म्हणजे वीट. हो, वीट. ही वीट घराला बांधकामासाठी वापरली जाते. ही वीट मंगळाचं प्रतीक देखील मानली जाते. पंढरपूरचा विठुराया या विटेवर उभा आहे आणि शिर्डीचे सद्गुरू साईनाथ यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत एक वीट कायम जपली होती. ते दररोज ती वीट उशाशी घेऊन झोपत असत. एके दिवशी त्यांच्या शिष्याकडून ती वीट पडली आणि फुटली आणि त्याच क्षणी श्री साईनाथांनी आता माझा कार्यकाळ संपलाय असं जाहीर केलं. अशा या विटेचे काही पारंपरिक उपाय जे मला पूर्वजांनी सांगितले, जे ओळखीच्या भटजी गुरुजींनी सांगितले, ते मी तुम्हाला सांगतोय. अर्थात हे उपाय केल्यानं फरक पडतो असा माझा कोणताही दावा नाहीये. तुम्ही हा करून पहा, कारण अतिशय स्वस्त आणि धार्मिक उपाय आहे. ह्याच्यात काही कोणाचं नुकसान नाही. तुमच्या कुंडलीमध्ये जर मंगळ अशुभ असेल आणि वैवाहिक जीवनामध्ये समस्या असतील, विवाह ठरत नसेल किंवा विवाह झाल्यानंतर कटकटी होत असेल, पती पत्नींमध्ये आजारपण होत असेल, भांडण होत असेल, खूप चिडचिड वाढली असेल, खूप खुनशीपणा वाढला असेल, तर हा अगदी सोपा छोटा उपाय विटेचा तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो. आता हा जो विषय आहे हा लाल किताबशी थोडासा संबंधित आहे. लाल किताब ही ज्योतिषशास्त्रातली एक शाखा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार म्हणजे लाल किताब नुसार जी वस्तू भट्टीत भाजली जाते ती मंगळाची मानली जाते आणि वीट ही मातीपासून बनवून भट्टीत लाल होईपर्यंत तापवली जाते, म्हणून तिचा संबंध थेट मंगळाशी येतो. लाल माती आणि भट्टीत भाजलेली म्हणून विटेचा मंगळाशी संबंध आला. आता तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळ खराब असण्याची लक्षणं काय आहेत? तर तुमच्या विवाह जमण्यामध्ये अडथळे येणं, शुभ कार्य तुम्ही करत असाल तर त्याच्यात अडथळे येणं, कोणी कौतुक केलं तुमचं की तुमची प्रकृती बिघडणं, तुम्हाला नजर लागणं, रक्ताशी संबंधित आजार किंवा पोटाचे विकार होणं, पोट साफ न होणं, घरामध्ये मंगल कार्य झाल्यानंतर शेजाऱ्यांकडून मत्सर किंवा नकारात्मकता जाणवणं, हे सगळे झाले तुम्हाला मंगळ किंवा तुमचे सख्खे भाऊ तुमचे वैरी होणं, वास्तूमध्ये तुम्हाला दोष जाणवणं, अचानक आर्थिक नुकसान होणे, सगळे मंगळाचे त्रास आहेत. यासाठी तुम्हाला मंगळवारच्या दिवशी दिवसा हा उपाय करायचा. सोपा आहे. बाजारामधनं वीट आणायची. हा, पण ती कोणाच्या दरवाजामध्ये बांधकामाची नाही बरं का, स्वतः जायचं विकत घ्यायची. काही 10, 12, 20 रुपयाला ती वीट असेल, लाल रंगाची वीट. ती घ्यायची आणि ती कोणत्याही जवळच्या मंदिरामध्ये किंवा धर्मस्थळाचं जिथं बांधकाम चाललेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला दान करायची. तुमच्या कुंडलीमध्ये कुठल्या स्थानात तो मंगळ आहे ते पहा. जर पहिल्या स्थानात असेल तर एक वीट, दुसऱ्या स्थानात असेल तर 2 विटा, चौथ्या घरात मंगळ असेल तर 4 विटा, 12व्या घरात असेल मंगळ तर 12 विटा, असं तुम्ही दान करा. अर्थात काय आहे की तुम्हाला कोणतंही जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला ती दान लावण्याची सवय खरंच गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला त्या मंगळाच्या स्थानाप्रमाणे विटा सांगितल्या, पण तुम्ही जेवढ्या जास्ती विटा धार्मिक मंदिरांसाठी द्याल तेवढं तुमचं संरक्षण होईल. नजरदोष आणि अपघाताची भीती वाटत असेल तर तुम्ही एक पिशवी घ्या लाल रंगाची, त्याच्यामध्ये विटेचा बारीक करून त्याचा भुगा तयार करा आणि तो छोटासा म्हणजे जी पिशवी ही रेड पाऊचमध्ये तुमच्या उशाशी तुम्ही ठेवू शकता. तर अशा पद्धतीने हे केलेला विटाचा म्हणजे मंगळाचा उपाय हे बघा सोपा आहे, काही खर्चिक नाहीये आणि करून पहा. 15-20 रुपये जातील. तुमच्या मनमानाप्रमाणे हा विटेचा दानाचा प्रकल्प करून पहा आणि तुम्हाला काय अनुभव येतो तुम्हाला जरूर कळवा. ओम साईराम. पुन्हा भेटूया.